आणि बॅटिंगसाठी स्वतः शुभम असेल, त्यानंतर ओमकार आणि सूर्या. हा फॉर्मॅट. चला टेबल टॉप साठीचा पहिला चेंडू, सुपर ओव्हरचा पहिला बॉल, पहिला घमासान. इथून मात्र मोठा फटका, पहिला चेंडू फसलाय प्रथमेश, इथं मात्र विकेट, विकेटची पतन. इथून पुढे मात्र विकेटची पतन होते. प्रथम सुतार मात्र जातोय डगआउट. सुपर ओव्हरचा सामना आणि प्रथम सुतार सारखा मोठा बॅटर मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट फेकतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही अनिकेत सारखा मोठा बॅटर येतोय. इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल जय साई संघाला, कारण प्रथम सुतार एक मोठा फलंदाज, मात्र शुभम सारखा गोलंदाज. शुभम मात्र त्याला पहिल्या चेंडूमध्ये बीट करतोय. पहिल्या चेंडू मात्र विकेटची पतन होते. आता मात्र मॅच रंगतदार. पाहूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू. जामच कमी झाला पण आता झाल का अवस्था. आता मात्र दुसरा चेंडू रिलीज करेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अनिकेत तांडेल. पाहूया काय होतंय. अनिकेत तांडेल मात्र पहिला चेंडू फेस करेल. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आता मात्र 2 चेंडू डॉट, म्हणजे याच्या पुढे येणारे 4 चेंडूमध्ये चांगले फटके खेळावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल. जर जय साई संघाला चांगलं आव्हान टार्गेट उभं करायचं वाघोबा टायगर संघापुढे, तर चांगली बॅटिंग करावी लागतील. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुपर ओव्हरची मॅच सुरू आहे. इथून पुढे मात्र पंचांकडे LBW ची अपील केली जाते, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धावावरती समाधान मानावे लागेल. आता मात्र श्री गणेशा होतोय जय साई संघाचा. 3 चेंडू नंतर 1 धाव मात्र लागली जाते स्कोअर बोर्डवरती. इथून पुढे सिद्धू कुंभार मात्र अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, याला मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल जय साई संघासाठी. इथून पुढे स्ट्राईक चेंज झाली. स्ट्रायकर एंडवरती सिद्धू कुंभार. 3 चेंडू. इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला आणि इथं मात्र बॉल त्रिफुलचित. इथं मात्र 1 धावावरती मात्र सुपर ओव्हरची मात्र इथं मॅच मात्र शुभम शर्मा दाखवते दमकाव. आतापर्यंतचा विचार केला तर हा खेळाडूंनी प्रभावित केलाय. बॅटिंग असो बॉलिंग असो अतिशय घणाघाती आणि 17,000 पॉईंटने का विकत घेतलंय मला असं दाखवतोय तो. आणि मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. प्रथमेश कुंभार मात्र त्याला कमी आखून चालणार नाही. तो देखील मोठा गोलंदाज, मोठा बॉलर आहे. 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. याच्या पुढे टेबल टॉप साठीचा हा सामना असेल. VS स्ट्रायकर ऑलरेडी टेबल टॉप मध्ये गेलेले आहे. पूल बी मधून आणि पूल ए मधून मात्र संघर्ष सुरू आहे. इथून पुढे मात्र 2 धावा काढायच्या लागतील. शुभम शर्माचे अफलातून षटक आणि अफलातून षटकानंतर मात्र एका धावेवरती 2 विकेट मिळवल्यानंतर मात्र इथून पुढे मात्र आता 2 धावा काढायच्या असतील. प्रथमेश कुंभार मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. क्रिकेट आहे मित्रांनो, अजूनही कोणी सामना संपला असं समजू नका, कारण की इथून पुढे कुठलीही घटना घडू शकते. परंतु शुभम सारखा एक मोठा फलंदाज आणि ओमकार सारखा एक मोठा फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत. प्रथमेश कुंभार याच्यावरती भिस्त असेल पूर्णपणे. प्रथमेश कुंभारचा विचार केला तर मोठे मोठे गोलंदाजी करण्यामध्ये चला क्वालिफायर राऊंड 1 मध्ये आपण पाहणार आहोत VS स्ट्रायकर संघाला. त्यांच्या समवेत या संघांमधून जो जिंकेल तो त्यांच्याबरोबर मात्र क्वालिफायर राऊंडचा सामना खेळेल. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. चला 2 धावा.
कॉन्फिडन्स आहे त्यांचा. यांचा मगाशी डाऊन झाला त्यावेळी यांनी 74 75 76 धावा खाल्ल्या ना, ते डाऊन झाले. जेव्हा 76 धावा खातो ना माणूस सेकंड इनिंगला, ते पण राकेश बिके चांगले प्लेअर आउट झाल्याच्या नंतर तेव्हा मुश्रीने मारले फटके, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा डाऊन झाला. कॉन्फिडन्सचा खेळ आहे क्रिकेट म्हणजे कसं, तुझा कॉन्फिडन्स लेवल काय त्याच्यावरती खेळ आहे. आणि बॉलिंग म्हणजे बरोबर ब्लॉकवर बॉल टाकले त्यांनी, रबाडाचा विकेट घेतला तर त्यांनी खेळवली. चला स्ट्रायकर एंडला शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 6 चेंडू आणि 2 धावा, सुपर ओव्हरचा षटक हा. कसं आहे मित्रांनो, कधी कधी छोट्या रन चेस करण्यासाठी देखील मोठी डोकं लावावं लागतं, दिमाग लावावं लागतं. गोलंदाजाचा विचार केला ना आपण, तर प्रथमेश कुंभार मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहोत आपण त्याला. प्रथमेश कुंभारचं नाव घेतलं म्हणजे अर्थातच एक नवी मुंबईचा धाकड गोलंदाज, एक जबरदस्त गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीने सध्या पूर्ण नवी मुंबईमध्ये छाप पाडलेली आहे आणि चांगल्या रीतीनं गोलंदाजी हाताळत असतो नेहमी गावदेवी शिरवणे संघासाठी. जर आपण विचार केला तर मागच्या बालचंद्र स्मृती चषकमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली, अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली कामगिरी केली, सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. तोच प्रथमेश कुंभार मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. आता मात्र जर विचार केला तर 2 धावा काढून त्यांना मात्र टेबल टॉपमध्ये जावं संधी असेल वाघोबा टायगर्सला, आणि 2 धावाच्या आतमध्ये जर रोखलं तर टेबल टॉपमध्ये जायची संधी असेल. यस, सुपर ओव्हरचा नियम असा आहे की सुपर ओव्हर झाली तर सुपर ओव्हरला परत सुपर ओव्हर होईल, याची दक्षता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. म्हणजे इथून पुढे 1 धाव वाघोबा टायगर्सला पहिले कंप्लीट करायची आहे, त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट करायची. पाहूया पहिला चेंडू, प्रथमेश कुंभार, स्ट्रायकर एंडला शुभम शर्मा. पहिला चेंडू आणि वाघोबा टायगर्सला मिळतोय टेबल टॉपची संधी, आणि व्हीएस स्ट्रायकर वर्सेस वाघोबा टायगर्स संघ भिडतील आमने सामने क्वालिफायर राऊंड मध्ये. एका साइडला जयेंद्र दादा शेठ सुतार यांचा संघ, एका साइडला डॉक्टर राजेश पाटील यांचा संघ. दोन्ही संघ आमने सामने टेबल टॉप मध्ये पाहणार आहोत आपण उद्याच्या दिवसामध्ये. आपण उद्याच्या दिवसामध्ये कुठेही जाऊ नका, इंडिया पाकिस्तानचा मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत.